खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण चर्चा करतोय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार यांच्याबरोबर। मला एक जे प्रश्न विचारायचा आहे की काही विषय असे असतात जे अधिवेशनापुरते राहतात। म्हणजे नागपूरच्या अधिवेशनामधले जे महत्त्वाचे विषय झाले की तो आदर्श घोटाळ्यावरती असेल, लवासाच्या मुद्द्यावरती असेल किंवा अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईचा, अजून नुकसान भरपाई मिळालेली नाहीये, लवासाच्या बद्दलचा कुठलाही निर्णय शासनाच्या वतीने घोषित झालेला नाही आणि आदर्शच्या मध्ये काल 14व रत्न जयराज फाटक यांच्या विरोधात पण आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे। तर या मुद्द्यांना मग एक अधिवेशनापुरतच विरोधी पक्ष हाताळतो। खरं तर एखाद्या मुद्द्याचा पाठपुरावा करण्याचे अनेक मार्ग असतात। या संदर्भात पत्रव्यवहार असणे, या संदर्भात संबंधित मंत्र्यांना वारंवार या गोष्टीचं स्मरण करून देणे। एका अधिवेशनामध्ये एक प्रश्न झाला तर तोच प्रश्न प्रत्येक अधिवेशनात आपल्याला घेता येत नाही। इतके प्रश्न समाजामध्ये या सरकारच्या कृपेने निर्माण होतात, नवीन नवीन प्रश्न निर्माण होतात। शेतकऱ्यांमध्ये आपण 1000 कोटीचं पॅकेज मागच्या अधिवेशनात मंजूर करून घेतलं। आता या अधिवेशनात मधातल्या मागच्या 15 दिवसाच्या अगोदर गारपीट झाली, पाऊस आला, नुकसान झालं, आंबे उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे, त्यांच्या समोर मोठी समस्या आहे। या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी या अधिवेशनात हे 1.5 महिन्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। या 1.5 महिन्यात अर्थसंकल्पावर चर्चा करताना काही विषय येतील, काही विषय मागण्यांवर चर्चा करताना येतील, काही पुरवणी मागण्यांवर चर्चा करता येईल आणि म्हणून मागच्या अधिवेशनाच्या विषयाचा पाठपुरावा या अधिवेशनात निश्चितपणे होईल। यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही सुद्धा हे ठरवलं आहे की एखादा विषय जनतेचा असेल तर तो सर्व बाजूनी लावायचा, जोपर्यंत त्या बाजूनी निर्णय लागत नाही किंवा आम्ही न्याय मिळवून देऊ शकत नाही। आदर्श घोटाळ्यात जर हा विषय लावला नसता तर मग सीबीआयची चौकशी झाली असती, माननीय अशोक चव्हाणांवर गुन्हा दाखल झाला नसता। ही सुरुवात आहे। आता यामध्ये हे खरं आहे की काही अधिकाऱ्यांना अजूनही सरकारने अभय दिलाय आणि याबद्दलची चर्चा या अधिवेशनात नक्की होणार आहे। लवासाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा लावलीच नसती तर पर्यावरण विभागाने लवासाला परवा 62 कोटीचा दंड केला। जर आज ही चर्चा झाली नसती तर साधारणतः या क्षणापर्यंत 350 कोटी रुपये एकूण सरकारने दंडाच्या रूपात लवासाला केले नसते। विविध माध्यमातून जेव्हा लवासाचा खरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचला की लवासा हे सामान्य जनतेसाठी निर्माण केलेलं शहर नाही, सेकंड हाऊस आहे। ज्यांच्याकडे पैसे आहे हे श्रीमंतासाठी निर्माण केलेले, त्यांचे चोचले पुरवण्यासाठी निर्माण केलेलं शहर आहे आणि हे एखाद्या नेत्यांनी निर्माण केलं तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही। पण कायदे तोडून, कायदे हातात घेऊन राज्य आमचं आहे म्हणजे ही लोकशाही विसरून राजेशाही आहे, आम्ही म्हणजे सम्राट होतो या राज्याचे, या भावनेतून राज्यकर्ते जेव्हा वागतात तेव्हा विरोधी पक्ष म्हणून हे कर्तव्य पूर्ण करणे यामध्ये आम्ही यशस्वी होत आहे। लवासाला आतापर्यंत करोडो रुपये दंड लागला, तो विरोधी पक्ष जर जागा नसता तर कदाचित याची चौकशीही झाली नसती, कारण या मागे इतके मोठे नेते आहेत की जे कदाचित सरकारही पाडण्याची शक्ती ठेवणारे नेते आहेत, पण विरोधी पक्ष जागा होता म्हणून दंड झाला। या विषयामध्ये पर्यावरणाच्या समित्या तयार झाल्या आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या पद्धतीने लवासा शहर निर्माण करताना वागत होतं त्यावर काही अंशी नियंत्रण आलं। आज सारे मी स्वतः जाऊन आलो आणि मग माझ्या लक्षात आलं की हा विरोधी पक्षांनी विधानसभेत ज्या पद्धतीने आक्रमकपणे हा विषय लावला, आज त्यांनाही धाक झाला। जे अधिकारी राज्याच्या तिजोरीचे पैसे खायचे पण वागायचे लवासाच्या तिजोरीतून पैसे घेतल्यासारखे, त्यांच्यावरही नियंत्रण पडलं आणि मग हा मला वाटतं की हा विजय नक्कीच चांगला आहे। पण याच्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतो, जो लोकांनाही सतत प्रश्न पडत असतो की हे सगळे घोटाळे होत असतात, घोटाळ्यांवरती ज्या काही ऍक्शन्स घेतल्या जातात त्या सर्व या लक्षणांवरचा उपचार आहे अशा पद्धतीच्या होतात आणि किंवा शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना असतात त्या सुद्धा त्याच पद्धतीच्या असतात। मूळ आजारावरती उपचारच होत नाही का? असे कायद्यातले लूपहोल्स बंद करण्याचा प्रयत्न होत नाही? विरोधी पक्षांतर्फे सुद्धा का असे प्रस्ताव येत नाहीत की हे लूपहोल्स कायद्यामधले आहेत, हे अशा पद्धतीने बंद करा, ज्याचा गैरवापर करून आज घोटाळे घडतायत? तर अशा पद्धतीचा एक वेगळा सकारात्मक विरोध का बघायला मिळत नाही? मला वाटतं की तुम्ही जर अधिवेशनाची कार्यावधी पाहिली तर असे बदल घडवणारे 72 ते 74 अशासकीय विधेयक सन्माननीय सदस्यांनी टाकले। त्याच्यापैकी
55च्या वरती विधेयक तर माझे एकटेच आहे. म्हणजे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो योग्य आहे की यामध्ये निश्चितपणे शेवटचा माणसाला न्याय देण्यासाठी कायद्यात जर परिवर्तन करावं लागत असेल तर ते केलं पाहिजे. संजय गांधी निराधाराचं अनुदान जात नाही, का जात नाही? कायदा केला पाहिजे की 30 दिवसात हे अनुदान गेलं नाही तर तहसीलदाराला दंडच केला पाहिजे. शेतकऱ्यांना पॅकेज घोषित केलं, टाइम बाउंड प्रोसेस झाली पाहिजे. हे कायदे केलेच पाहिजे. पण हे कायदे करण्यासाठी विधिमंडळात आम्ही अशासकीय विधेयक हे आयुध वापरतो, चर्चा होते. पण सरकार लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये अनेक गुण आहेत तर दोष आहे की याच्यामध्ये डोके किती एवढंच पाहिलं जातं, डोक्यात काय याला महत्व नाही. भ्रष्टाचार प्रतिबंधकच्या संदर्भामध्ये माझे स्वतःचे विधानसभेतले 3 चर्चा आहे. आता मला अजून आश्चर्य वाटतं की या आदर्श घोटाळ्यामध्ये अनेक IAS IPS अशा अनेक अधिकाऱ्यांची नावं आली. मी स्वतः विधिमंडळात मागणी केली होती की पारदर्शकता आणा ना. तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहणाऱ्या उमेदवाराकडून ॲफिडेव्हिट घेता, शपथपत्र घेता, तुमच्या नावाने संपत्ती किती, तुमच्या नावाने जागा किती. मग IAS IPS ची संपत्ती घेऊन ती इंटरनेटवर टाकायला, पारदर्शक करायला काय अडचण आहे? बिहारनी केला ना. बिहारनी साऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडून संपत्तीची माहिती घेऊन ती इंटरनेटवर टाकली. 70,000 कर्मचाऱ्यांनी माहिती देत नाही किंवा दिली नाही म्हणून त्यांना शोकॉज नोटिसेस पाठवले. मग जे बिहार करू शकते ते महाराष्ट्र का करू शकत नाही? अशा अनेक परिवर्तन आपल्याला करता येतील. चीनमध्ये त्यांनी एक नवीन प्रयोग केला आणि तो सुद्धा मी विधिमंडळात मांडणार आहे की चीनमध्ये त्यांनी तुमच्याकडे जेव्हा फाईल येते तेव्हा त्या फाईलचा किती दिवसात निपटारा केला हे ठरवलं आहे. तुम्ही जर तो केला नाही तर पुन्हा संगणकच तुमचा शोकज नोटीस पाठवते की तुम्हाला 7 दिवसात या फाईलचा निपटारा करायचा होता, तुम्ही केला नाही कारण तो संगणकावर दिसला नाही. तुम्हाला नोटीस जातो आणि 6 नोटीस गेल्यानंतर त्यांनी आपल्या सुधारणा केली नाही तर त्या व्यक्तीला कठोर आर्थिक दंड होतो, नोकरीपासून वंचित राहायची वेळ येते. मग चीननी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महाराष्ट्रात आम्ही कायदा केला की कोणताही निर्णय किंवा फाईल ही 7 दिवसाच्या वरती प्रलंबित राहता कामा नये. तातडीची असेल तर 3 दिवसात, अति तातडी असेल तर 1 दिवसात. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 17 लक्षापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. पण कधी आढावा घेतला का आपण? आणि या संदर्भात सुद्धा मी 2दा अशासकीय विधेयके टाकली. मी मान्य मुख्यमंत्र्यांना, तेव्हा मुख्यमंत्री बसले होते, मी त्यांना विनंती केली, कायदा केला, अंमलबजावणी कुठं होत आहे? सामान्य माणसाला पैसे दिल्याशिवाय कामच करता येत नाही. सरकार म्हणजे टेलिफोनचं बूथ झालं की पैसे टाकल्याशिवाय जसं टेलिफोन लागत नाही तसं पैसे टाकल्याशिवाय कामच होत नाही. यामध्ये बदल करता येतात पण ती जी आत्मशक्ती लागते, छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन फायदा काय? म्हणजे आमच्या इच्छाशक्ती जी लागते ती इच्छाशक्तीचा अभाव आहे. आणि म्हणून अध्यक्ष एकीकडे सांगतात की आम्ही सेन्सिटिव्ह माईक गावले. सेन्सिटिव्ह माईक गाऊन विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदारांनी बोलून जनतेचे प्रश्न फक्त सुटेल का? तर नाही, सरकार संवेदनशील झालं पाहिजे. संवेदनशील माईक प्रश्न सोडवत नाही, ते गावलेच पाहिजे. पण संवेदनशील सरकार नाही. तुम्ही तिथं नुसतं मेटल डिटेक्टर जाऊन विधान भवनामध्ये प्रवेश देऊन होणार नाही. मंत्रालयात मनी डिटेक्टर लावलं पाहिजे की लोक पैसे घेऊन कामासाठी जात असेल तर अशाला दंडित कसं करता येईल? तुम्ही 2-3 माणसं किंवा 2-3 नेत्यांना पकडून हा भ्रष्टाचार थांबवतो असा विचार करत असेल तर मला वाटतं की हे थांबवता येणार नाही. कडक कायदे करावे लागेल. समाजाला सुद्धा अशा व्यक्तींच्या मागे उभं राहताना हजारदा विचार केला पाहिजे असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण केलं तर आज गुजरात राज्य जसं आदर्श राज्य होते आहे, महाराष्ट्राचं आदर्श होतं, आता बिघडलं. ते पुन्हा आदर्श या शब्दाशी, इमारतीशी नाही, आदर्श या शब्दाशी साम्य राखणे इतकी शक्ती या भूमीत आहे. या इच्छाशक्तीच्या अभावावरती सुद्धा आपल्याला अजून चर्चा करायची आहे, पण पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक.